झालं हां. हे विकणारे विकू शकत नाहीत. चा कलर बघून तुम्हाला वाटेल सफेद आहे का, तर तुमच्या अगोदर आलात तर भरपूर भाजी 1 रुपयापेक्षा पण स्वस्त. बाकी सर्व दिवशी हे मार्केट आहे. भाज्या लोक होलसेलमध्ये घेऊन जात आहेत. सांबार कांदा म्हणतात त्याला. आणि हे गुजराती कांदे कशी असते पापडी वाली. लांबून तुम्हाला कांद्याची पात वाटेल. एकदम पुऱ्या मार्केटमध्ये घुमतोय. टोमॅटो आता महाग व्हायला लागला. मला 2 वेगवेगळे रेट बघायला मिळतील. बाजूने गेलं तरी ना शिंक आहे. फ्राय मिरची, लोलूची भाजी महाराष्ट्रातच सातारा सांगली या साईडलाच पिकतात. किलो मटार पण तुम्ही घेऊ शकता. पण आश्चर्य वाटेल एवढा स्वस्त झाला आहे. आपल्या कामाचं भाजी मार्केट हेच आहे. भाजी मार्केटचा शेवटचा ब्लॉग आहे. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलो आहे वाशी APMCच्या भाजी मार्केटमध्ये. नवी मुंबई वाशीचं भाजी मार्केट. या वर्षाचा हा शेवटचा ब्लॉग आहे, म्हणजे भाजी मार्केटचा शेवटचा ब्लॉग आहे आपला नाही. पण आता 2 दिवसांनी तर 31 आहे आणि नवीन वर्ष चालू होणार आहे 2026. 2025चा हा भाजी मार्केटचा शेवटचा ब्लॉग आणि तो आपण बनवतो ते वाशी APMCच्या भाजी मार्केटमध्ये. मुंबईतलं नवी मुंबईचं ठाण्याचं सगळ्यात मोठं भाजी मार्केट आहे. आपल्या पाठीमागे ते रिटेलवाला भाजी मार्केट आहे. इकडे तुम्ही अर्धा किलो, 1 किलो, 1.25 किलो, 2.5 किलो अशा भाज्या घेऊ शकता. समोरच्या साईडला असतं ते होलसेलवाला भाजी मार्केट असतं. त्या साईडला आहे ते आहे होलसेलवाला भाजी मार्केट, जिकडे तुम्हाला कमीत कमी 10 किलो कुठल्या भाज्या, बाकी तर 50 किलो 40 किलो असं मिळतं. तिथे घ्यायला लागतं. तर आपल्या कामाचं भाजी मार्केट हेच आहे. आजची तारीख आहे ती 29 डिसेंबर 2025 आणि आजच्या तारखेला या भाजी मार्केटमध्ये म्हणजे 2025मध्ये एंडिंगला भाजी मार्केटमध्ये भाज्यांचे काय रेट आहेत ते बघूया आणि कुठल्या भाज्या अवेलेबल आहेत ते पण बघूया. आणि आपल्याला पण भाज्या घ्यायच्या थोड्याफार. कोथिंबीर कशी जोडी आहे? 10 रुपये जोडी आहे कोथिंबीरीची, कुठली पण घ्या. आणि इकडे पुदिनाची जोडी आहे, ती पण 10 रुपये जोडी पुदिना. मटार सध्या लॉटमध्ये आहे. तर कसं आहे मटार? 100 रुपये का 3.5 आएगा. इकडे मटार आहे 100 रुपयाला 3.5 किलो. पण आश्चर्य वाटेल एवढा स्वस्त झाला आहे मटार. 100 रुपयाला 2.5 किलो मटार मिळणार. सॉरी 2.5 पण नाही, 3.5 किलो मटार मिळणार आहे तुम्हाला 100 रुपयाला. बघा असे होलसेलमध्ये पण इथनं घेऊन जातात. जवळजवळ आता तो 5 ते 7 किलो मटार आहे आपल्या एरियामध्ये विकतात. म्हणून 100 रुपयाला 3.5 किलो. गाजर आहेत कसे? 60 रुपये 2.5 किलो. बघा 60 रुपयाला 2.5 किलो गाजर. हलवा बनवायची गाजर. आणि हे कसं आहे? 80 रुपये 2.5 किलो. आणि हे ते 80 रुपयाला 2.5 किलो गाजर. आणि बोर कसं झालं आहे? और 100 रुपये 2.5 किलो. बघा 100 रुपयाला 2.5 किलो बोर आहेत. इंदोरची गाजरं आहेत गोडवाली, गोडच असतात. ही पण गोडच असतात. पण ही इंदोरवाली गाजरं आहे ते 80 रुपयाला 2.5 किलो आणि ही 60 रुपयाला 2.5 किलो. काकडी कशी आहे? काकडी 100 रुपये 2.5 किलो. काकडी आहे ती 100 रुपयाला 2.5 किलो. वांगी कशी आहे दादा? 100 रुपयाला 2.5 किलो म्हणजे 40 रुपये किलो वांगी. ती पण आपली गावठीवाली. भाज्या स्वस्त झाल्या तर. आणि शिमला मिरची दादा? शिमला मिरची 120 रुपयाला 2.5 किलो म्हणजे 50 रुपये किलो. एकदम बारीक दिसते शिमला मिरची. कशी आहे परसबी? परसबी आहे ती 120 रुपयाला 2.5 किलो म्हणजे 50 रुपयाला किलो. ही पण तुम्हाला मिळेल परसबी. टोमॅटो कसे दादा? टोमॅटो 50 रुपये किलो. 50 रुपये किलो 120 रुपयाला 2.5 किलो टोमॅटो. फ्लॉवर कसा आहे दादा? बघा फ्लॉवर आहे तो 120 रुपयाला 2.5 किलो. अशा भाज्यांचे रेट आहेत आणि सुरुवातीलाच दिसतात आपल्याला बघा किरकोळ मार्केटमध्ये. मटार कसं आहे दादा? 100 का 3.5. इकडे पण 100 रुपयाला 3.5 किलो मटार. पापडी कशी आहे? इकडे पापडी आहे 1 किलो 50 रुपये. 120 रुपयाला तुम्हाला 2.5 किलो मिळेल पापडी. मटार मात्र बराच स्वस्त झालेला आहे. बराच म्हणजे काय अनबिलिव्हेबल स्वस्त झालेलं आहे. किलो कसा देणार? मला 28 रुपये किलोने हा मटार मिळणार आहे. आणि किलो मटार पण तुम्ही घेऊ शकता. इकडे मशरूम आहे 40 रुपयाचं पॅकेट आहे. किती ग्रॅम आहे दादा हे? किती ग्रॅम आहे? 200 ग्रॅम मशरूम 40 रुपयाला 200 ग्रॅम मशरूम आहे. इकडे बघा सर्व इंग्लिश व्हेजिटेबल म्हणतात त्यांना. महाराष्ट्रातच सातारा सांगली या साईडलाच पिकतात. पण यांना नाव ठेवलं इंग्लिश व्हेजिटेबल कारण या कलरफुल आहेत ना. हे शिमला मिरची कशी आहे दादा? 150 रुपये किलो आहे ही शिमला मिरची, लाल पिवळीवाली. आणि ब्रोकली कशी आहे? 100 रुपये किलो. ब्रोकली आहे ती 100 रुपये किलो. आणि सलेरी कशी? किती? 100. बघा सलेरीची भाजी 100 रुपये किलो. सर्व इंग्लिश भाज्या बनतात आपल्या महाराष्ट्रात, एवढं लक्षात ठेवा. आणि बेबी कॉर्न कसे दादा?
बेबी कॉर्न आहेत 100 रुपये किलो. तुम्हाला जर असं इंग्लिश भाज्या हव्या असतील तर इकडे तुम्हाला मिळतील. इकडे जुगनी आहे, पिवळी घ्या किंवा हिरवी घ्या, 100 रुपये किलो. म्हणजे ह्या भाज्यांचा ॲव्हरेज रेट आपल्याला 100 रुपये किलोच दिसलेला आहे सगळा. ब्रोकली 100 रुपये, सेलेरी 100 रुपये, जुगनी 100 रुपये किलो. हा कोबी कसा आहे बघा, हा कोबी पण 100 रुपये किलो. वांगी कलरचा कोबी 100 रुपये किलो. अशा सर्व इंग्लिश भाज्या ज्या महाराष्ट्रात पिकतात. इकडे बघा ही पार्सलीची भाजी आहे जी 150 रुपये किलो आहे. आणि लोलू आहे बघा, लोलूची भाजी ही पण 150 रुपये किलो. अशा वेगवेगळ्या भाज्या तुम्हाला या मार्केटमध्ये बघायला मिळतील ज्या इंग्लिश भाज्या म्हणतो आपण. आणि हे टोमॅटो आहेत, चेरीसारखे दिसतात. हे कसं पॅकेट आहे दादा टोमॅटोचं? 40 रुपयाला. किती ग्रॅम आहे? बघा 200 ग्रॅमचं पॅकेट 40 रुपयाला टोमॅटो. ते तोंडली कशी आहे दादा? 100 रुपये 2.5 किलो. बघा 100 रुपयाला 2.5 किलो तोंडली, 40 रुपये किलो. टोमॅटो कसा आहे दादा? टोमॅटो 100 का 2.5 किलो आहे. बघा 100 रुपयाला 2.5 किलो टोमॅटो, म्हणजे तुम्हाला 40 रुपयाला किलो टोमॅटो मिळेल. आणि इकडे बटाटे आणि कांदे पण तुम्हाला 5-5 किलोमध्ये मिळतात. 5 किलो 100 का 5 के जी 20 रुपये के जी आहे. बघा 20 रुपये किलो बटाटे आहे बघा या मित्राकडे. आणि त्याचा गाळा नंबर 672 672 आहे गाळा नंबर भाजी मार्केटमध्ये सुरुवातीलाच. आणि कांदे कसे? कांदे आहे का आपका 120 का 5 किलो. कांदे ते 120 रुपयाला 5 किलो, म्हणजे 24 रुपये किलोने तुम्हाला कांदे मिळते. कारले कसे? 60 रुपये किलो आहे. 150 का बघा 150 रुपयाला 2.5 किलो कारली, 60 रुपये किलो असा रेट आहे. तो तोंडली आहेत 20 रुपयाला अर्धा किलो, 40 रुपयाला किलो तोंडली. आणि इकडे चवळी कशी किलो आहे दादा? बघा चवळी आहे ती 60 रुपये किलो. आणि ही मिरची आहे ती 80 रुपये किलो. ही कमी तिखटवाली आहे ना, कमी तिखटवाली मिरची, फ्राय मिरची. आणि तुम्ही असे होलसेलमध्ये इकडे घेतात आहे 2.5 किलो 5 किलो. आणि आपल्या एरियामध्ये जाऊन विकायची मिरची. परसबी आहे ती 80 रुपयाला 2.5 किलो परसबी. आलं कसं आहे? आलं आहे ते 60 रुपये किलो. आणि ही मिरची ही पण 60 रुपये किलो. ही जरा बारीक पातळवाली, ही पण कमी तिखट आहे, ही पण कमी तिखटवाली आहे. आणि मस्त अशी फ्राय करायची. भज्यावाला मिरची आहे बघा, दादाने सांगितलं हे भज्यावाला मिरची आहे 60 रुपये किलो. पापडा कसा आहे दादा? पापडा 30 रुपये किलो. पापडा आहे तो 30 रुपये किलो, एवढा मोठा आहे बघा. आणि घेवडा आहे तो पण 30 रुपये किलो. परवळ आहे इकडे 80 रुपये किलो असा असतो परवळ. आवळे आहेत ते 50 रुपये किलो. 40 रुपये डझन. लिंबू 30 रुपयाला डझन. आणि हे 40 रुपये डझन. 40 रुपयाला डझन म्हणजे 12 लिंबू 40 रुपयाचे. आणि हे 30 रुपयाचे 12 लिंबू. 25 रुपये आ जाएगा, 35 आ जाएगा. बघा हे 35 रुपयात तुम्हाला मिळतील, हे 25 रुपयात मिळतील. ही मिरची आहे, ही नाशिक साईडची मिरची आहे. ही 80 रुपयाला 2.5 किलो आहे. आणि लाल मिरचीची आहे ही 60 रुपये किलो आहे, लालवाली मिरची. बघा ही हिरवी मिरची 80 रुपयाला 2.5 किलो म्हणजे 32 रुपये किलो. आणि ही आहे ती 60 रुपयाला किलो. आणि ही जी आहे ती किती बघा ही 40 रुपये किलो. आणि या तिखट आहे ना मिरची, ते बाजूने गेलं तरी ना शिंका येतात, खोकला येतं. आणि पण आहे ती 40 रुपये किलो मिरची. हे दोडके आहेत तिकडे 60 रुपये किलो. आणि शेंग, गवारीची शेंग 160 रुपयाला किलो आहे तुम्हाला. गवारीची शेंग झाली आहे, स्वस्त झाली आहे थोडीशी, पण स्टेबल आहे 160 रुपये किलोवरती. दोडका आहे तो 60 रुपये किलो. आणि वांगी कशी आहे दादा? ही वांगी आहे ती 30 रुपये किलो आहे. पालक जोडी कशी आहे? पालकची जोडी आहे ती 15 रुपयाची. अशी जोडी आहे पालकची. मेथी कशी आहे दादा? मेथी 10 रुपये जोडी झालेली आहे. मेथी स्वस्त झाली आहे. हे बघा 10 रुपये जोडी आहे मेथीची. आणि कोथिंबीरची जोडी आहे ती 10 रुपये. आणि पात कशी आहे दादा? शेपू पण 10 रुपये. कांद्याची पात आहे ती 10 रुपयाची आहे. आणि शेपू आहे ती 15 रुपये जोडी आहे शेपूची. कुठली पण घेऊन जावा. शेपूची जोडी 15 रुपये. भेंडी आहे कशी? भेंडी 40 रुपये किलो है, 100 का 2.5 किलो. 40 रुपये किलो भेंडी आहे. चांगली कवळी भेंडी 50 रुपयाला 1.25 किलो भेंडी दिली आहे. 40 रुपये किलोने भेंडी. इकडे कोबी आहे 30 रुपये किलोने तुम्हाला कोबी मिळेल. इकडे पण सर्व इंग्लिश भाज्या आहेत. ब्रोकली कशी आहे दादा? 50 रुपये किलो. इकडे ब्रोकली आहे ती 50 रुपये किलो आहे दादाकडे.
आणि शिमला मिरची कशी आहे? 120 रुपये. आणि शिमला मिरची आहे ती 120 रुपये किलो. बघा मार्केटमध्येच तुम्हाला दोन वेगवेगळे रेट बघायला मिळतील भाज्यांचे. आणि भाज्यांची जेवढी दुकानं तसे रेट तुम्हाला बघायला मिळतील. असं नाही की सगळीकडे सेमच रेट असणार आहे, थोडाफार फरक असणारच आहे. आणि ह्या भाज्या पण आहेत त्या इंग्लिश भाज्या आहेत ज्या आपल्या सांगली सातारामध्ये मार्केट होतं, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. आणि ही कुठली पण घ्या, सेलरी घ्या, जुगनी घ्या, कोबी घ्या, या सर्व 80 रुपये किलो आहेत. आणि दम आलू कसा दादा? इकडे दम आलू आहे तो 30 रुपये किलो आहे. इकडे टोमॅटो बघा 60 रुपये किलो. जे 150 रुपयाला 2.5 किलो टोमॅटो. टोमॅटो आता महाग व्हायला लागला. मटार स्वस्त होतं तर टोमॅटो महाग होतं. दोन्ही सेम आहे बघा, हे घ्या किंवा हे घ्या. तर ह्याला गावठी म्हणतात. हे पण 150 रुपयाला 2.5 किलो आणि हे पण 150 रुपयाला 2.5 किलो. 60 रुपये किलो टोमॅटो. अरबी कसं आहे? अरबी 1 किलो 50. अरबी 1 किलो 50 रुपये. आणि शिंगाडा? 50. शिंगाडा पण 50 रुपये. 50 रुपये किलो शिंगाडा. जी. भाईचा आवाज बघा काय भारी आहे, एकदम एकदम पुऱ्या मार्केटमध्ये घुमतोय. आणि रताळी कशी आहे? 70 रुपये किलो. रताळी आहे ती 70 रुपये किलो. दोन्ही सेम आहे वो 40 रुपये किलो. बघा. हे 40 रुपये किलो आणि ही 70 रुपये किलो छोटा रताळी. भाई है, बड़ा भाई है. हा बघा, लहान भाऊ मोठा भाऊ. आणि नारळ पण आहे त्याच्याकडे. कसे नारळ? 3 है. 100ला 3. हो. आणि हे? 4 है. आणि हे 100ला 4. साईज बघा तेवढे, म्हणजे 25 रुपयाला एक नारळ, पण 4 घेतले छोटा पाहिजे भाई, बडा 100चे. आणि हा 100 रुपयाला 3 आहेत होलसेलमध्ये. आणि मुलं कणीस कशी आहे? कणी 50 50 रुपयाला 4. हो. कणीस आहे ते 50 रुपयाला 4. हे आंबे आहेत कच्चे आंबे तोतापुरी 120 रुपये किलो. आणि हे 100 रुपये किलो. आणि हे 100 रुपये किलो. आता हे गावठी आंबे, यांना काय नाव नाही. हो. हे गावठी आंबे. आणि हे हे लसूण. लसूण आहे. लसूण कसं आहे? ये आएगा 100 रुपये बंडल. बघा 100 रुपयाला बंडल. ये 40 रुपये बंडल. आणि हा 40 रुपयाला बंडल लसूणचा. कांदा नाही आहे, लसूण हा आहे. बघा, हे पण लसूण आहे. हा बडा पण भाई आहे, लसूण छोटा आहे. भाई. हा पण लसूण आहे. आता मोठा भाऊ छोटा भाऊ. हा, बस. आणि ही जुडी कशी? 10 रुपयाला. ही 10 रुपयाला जुडी आहे लसूणची. लांबून तुम्हाला कांद्याची पात वाटेल, मलाही तसंच वाटलेलं पण नाही. तर लसूण आहे. तुरीची शेंग कशी आहे? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो आहे तुरीची शेंग. हे भेंडी आहे 60 रुपये किलो. एवढा इकडे 50 रुपये किलो. आणि पापडी? पापड़ी 40. पापडी आहे ती 40 रुपये किलो. आणि गवारचा काय रेट आहे दादा? 100 रुपये. गवार 100 रुपये किलो. गवारचा रेट बघा आजचा 100 रुपये किलो. इकडे भोपळा आहे. कसा भोपळा? 60 रुपये. बघा भोपळा आहे तो 60 रुपये किलो. हा लालवाला आहे की? लाल वाला बघा लालवाला भोपळा 60 रुपये किलो. आणि हा 100 रुपये. हा 100 रुपये किलो भोपळा. आणि तिकडे सुरण आहे. सुरण कसं किलो आहे दादा? सुरण आहे ते 100 रुपये किलो. सुरण मिळेल तुम्हाला. कच्ची केळी आहेत तिकडे. कशी आहेत? कच्ची केळी ती 60 रुपये किलो. हे बघा इकडे पूर्ण मार्केट आहे. आणि यांचा गाला नंबर काय आहे? D641. आणि इकडे मद्रासी काकडी कशी? मद्रासी काकडी आहे ती 100 रुपये किलो. आणि कोळा कसा आहे मित्रा? बघा कोळा पण 100 रुपये किलो. भोपळ्याचे पण भाव वाढलेले आहेत. बीट कसा आहे मित्रा? बीट 40 रुपये किलो. बीट आहे तो 40 रुपये किलो. आणि दोडका? दोडका 60 रुपये किलो. दोडका 60 रुपये किलो. भेंडी पण 60 रुपये किलो. आणि गावठी वांगी कशी आहेत? 40 रुपये किलो. गावठी वांगी 40 रुपये किलोवर आलेली आहेत. आणि इकडे राजमा आहे. काळा राजमा कसा किलो? 80 रुपये किलो आहे. 80 रुपये किलो तुम्हाला राजमा मिळेल. आणि गवारचा भाव आज 100 रुपये किलोच आहे. आणि पापडी कशी आहे? पापडी 40. पापडी 40 रुपये किलो. हे पापडी, फरसबी, घेवडा यांचे भाव 40, 50, 60 याच रेंजमध्ये राहतात. गवार मात्र 100च्या खाली काय उतरत नाही. इकडे मटार आहे. हे 100 रुपयाला 3 किलो. सुरुवातीला बघितलं 100 रुपये 3.5 किलो. आणि आतमधल्या साईडला बघा 100 रुपयाला 3 किलो आहे मटार. आणि वाल आहे इकडे 100 रुपये किलो वाल. तुरीची शेंगा आहेत त्या 60 रुपये किलो आहेत. आणि मटार इकडे 100 रुपयाला 3.5 किलो देत आहेत. असं नाही की नाही देत आहेत. राजमा पण आहे इकडे बघा. ही लांबडीवाली वांगी 30 रुपये किलो. आणि हिरवीवाली वांगी कशी? 40 रुपये. आणि ही 40 रुपये किलो. आणि ही आहे ती 40 रुपये किलोवाली वांगी आहे. कुठलं पण घ्या वांगा 40 रुपये किलो आहे. फक्त हे लांबडंवालं आहे 30 रुपये किलो आहे. आणि हा दुधी कसा किलो आहे दादा? 40. दुधी आहे तो 40 रुपये किलो. किलोवर आहे दुधी, 30वर नाही. 40 रुपये किलो आहे. ह्या कलरची पण लांबडी वांगी आहेत ती 40 रुपये किलो आहे. शिमला कसं आहे? शिमला मिरची 50 रुपये किलो. हिरवी गारगार 50 रुपये किलो. आणि वांगी 40 रुपये किलो. सुरती पापडी आहे बघा कशी असते पापडी सुरतीवाली. 100 रुपये किलो आहे सुरती पापडी. तर वेगवेगळ्या भाज्या बघायला मिळतात तिकडे मार्केटमध्ये. इकडे पण दिसले सुरती पापडी. कशी किलो आहे? इथे 60 रुपये किलो आहे. मगाची 100 रुपये किलो होती. इथे 60 रुपये किलो आहे सुरती पापडी. कंद आहेत 80 रुपये किलो. हे घ्या किंवा हे घ्या, दोन्ही 80 रुपये किलो.
आणि हे गुजराती कांदा आहे ते 100 रुपये किलो आहे. आणि हे आतमध्ये लाल लाल असतात कंदाची भाजी. आणि तिकडे हळद आहे. हळद कशी आहे दादा? 80 रुपये किलो. हळद आहे ती 80 रुपये किलो आहे. बारका बारका कांदा आहे तो सांबार कांदा कसा किलो आहे? 120 रुपये किलो आहे कांदा. सांबार कांदा म्हणतात त्याला. हे पपई कशी आहे दादा? 30 रुपये किलो पपई आहे. फरसबी कशी किलो आहे? 60 रुपये किलो फरसबी. एकदम गोरी गोरी पान दिसते. देशी गावठी गोरी गोरी पान दिसते. वेगळी आहे. अशा भाज्या लोक होलसेलमध्ये घेऊन जात आहेत आणि अशा गाड्या भरून आपापल्या एरियामध्ये जाणार विकायला. हे जे मार्केट आहे ना वाशी FMCचं भाजी मार्केट किरकोळवाला ते 12 ते 2 वाजेपर्यंत चालू असतं दुपारचं. 2 वाजेपर्यंत असतात पण 12 वाजेपर्यंत असं हळूहळू पॅकिंग व्हायला सुरुवात होते 12 वाजल्यापासून. आणि रात्रीच्या 2 वाजल्यापासून हे मार्केट सुरू होतं. तुम्ही सकाळी 4ला आलात पहाटे तरी तुम्हाला भाज्या मिळणार आहेत. आणि होलसेलवालं मार्केट पण सेम आहे. रात्री 1-2 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत असतं होलसेलवालं मार्केट. जी भाजी मार्केट आहे होलसेलला सोबत किरकोळ असो ती रोज असतात. त्यांना सुट्टी नसते. डेली 365 दिवस. फक्त धुलीवंदनच्या दिवशीच नसतात. बाकी सर्व दिवशी हे मार्केट आहे. मार्केटमध्ये लसूण पण आहे. भाजी मार्केटमध्ये जो 150 रुपये किलोने आहे. सेम आहे सगळं. कुठला पण घ्या 150 रुपये किलो. आणि तिकडे तो 180 रुपये किलो आहे. त्याला सांगणार देशी लसूण आहे. 180 रुपये किलो. लसूण महाग झाला आहे. 150 रुपये किलो झाला आहे लसूण. लिंबू आहेत. लिंबू कसे आहे त्याच्या? बघा हे 80 रुपयाला 100 लिंबू म्हणजे 1 रुपयापेक्षा पण स्वस्त. आणि हे कसा? 1 रुपया 1. 100 का 100? हे 100 रुपयाला 100 लिंबू मिळतील तुम्हाला तुमच्याकडे. गाळा नंबर आहे NRR D498. आणि हे कसं आहे? हे 1.5 रुपयाला 1. 150 रुपयाला 100 लिंबू मिळतील तुम्हाला. 1.5 रुपयाला 1 लिंबू पडेल. थंडी आहे. लिंबू स्वस्त झाले. जी मार्केटला आल्यानंतर तुम्हाला असे होलसेलमध्ये कांदे पण मिळतील. गाळा नंबर आहे D469. आणि हा कसा कांदा आहे बोलला? बघा हा 16 रुपये किलो कांदा आहे. हा 15 रुपये किलो कांदा आहे. आणि बटाटे कसे आहेत? बटाटे ते 13 रुपये किलो आहेत. आणि हे सर्व होलसेलला पूर्ण गोणी घेऊन जायची बघा तशी. आणि याच्यात साठवणीचा कांदा नाही. हा सर्व नवीन कांदा आहे. त्यामुळे हा तुम्हाला लगेच संपवायचा कांदा आहे. हा रेट आहे होलसेलमध्ये कांद्याचा. सकाळी लवकर जर तुम्ही आला तर इथे अशा ना गाड्या लागलेल्या असतात भाज्यांच्या. जशी इथे आता कोथिंबीर आहे तसं इथे भरपूरशा भाज्या लागलेल्या असतात. मेथी कोथिंबीर वगैरे. तर सकाळी 10च्या आधी या म्हणजे 9च्या आधी आला तर लगेच संपून जातात ह्या भाज्या. बघा कोथिंबीर लातूरवरनं आली. एवढं इकडे गावठी तुम्हाला भाज्या मिळतील. सकाळी लवकर या. 9च्या अगोदर आलात तर भरपूर भाज्या दिसतात इकडे. आणि आता बघा हिशोब किताब चालू आहे. पैसे नका बघू तिकडे. आता सध्या एंड झालं इकडे भाज्यांचा. आणि 10 रुपये जोडी आहे कोथिंबीरची लातूरवाली. आता आपण तिकडे होतो D सेक्शनमध्ये भाजी मार्केटच्या किरकोळवाल्या. आणि आत्ता आपण आहोत ते C सेक्शनमध्ये. आणि इकडे तुम्हाला फक्त अशा पालेभाज्याच मिळणार आहे. आणि मसालेवाल्या कोथिंबीर मिरची कढीपत्ता हे सर्व मिळणार आहे ह्या सेक्शनमध्ये Cमध्ये. पुदिना वगैरे हेच मिळणार आहे तुम्हाला. मिरच्या सगळं. लिंबू म्हणजे आपण जो हिरवा मसाला घेतो ना त्याचे सर्व आयटम इथे तुम्हाला ह्या सेक्शनमध्ये मिळतील Cमध्ये. कढीपत्ता आहे 60 रुपये किलोवर घ्यायला लागेल. आणि पुदिनाची जोडी आहे ती 10 रुपयाची. 48 रुपये किलोने तुम्हाला ह्या तिखटवाल्या मिरच्या मिळतील. मेथी कशी जोडी आहे दादा? 15 रुपये. बघा 15 रुपये जोडी मेथी आहे. आणि शेपू पण 15 रुपये जोडी. पडवळ कसा आहे? 50 रुपये किलो. बघा पडवळ आहे तो 50 रुपये किलो. आणि हा लांबडावाला पडवळ आहे. परवळ वेगळा असतो. हा पडवळ आहे 50 रुपये किलो. हे राजमा आहे काळा राजमा. आणि हा असतो सफेद राजमा. म्हणजे आतमधनं सफेद राजमा येणार. याच्यातनं काळा राजमा बाहेर पडणार. कसा किलो? 100 रुपये किलो आहे. 70 रुपये किलो. हा 70 रुपये किलो सफेदवाला. आणि काळा राजमा 100 रुपये किलो. आणि बघा इकडे पण राजमाच आहे. आता ह्याचा कलर बघून तुम्हाला वाटेल सफेद आहे का, तर नाही. हा पण काळाच राजमा आहे. आणि हा 100 रुपये किलोच आहे. आपण बघा आता हे बोलत आहे ते सफेद राजमा. बघा सफेद राजमा आला. आणि इकडे बघा इकडे काळा राजमा दिसला. असा हा राजमा असतो. काळा राजमा आणि सफेद राजमा. आणि इकडे मटार आहे तो 100 रुपयाचा 2.5 किलो सांगतोय. हा बघा 100 रुपये 2.5 किलो सांगतोय. पण 3 किलो द्यायला तयार झाला आपल्याला. आणि चांगला भरलेला मटार आहे इकडे.
तर असं होतं हे आपलं वाशी FMCचं भाजी मार्केट किरकोळवाला, जिथे कमीत कमी अर्धा किलो भाजी घ्यावी लागते, त्याच्यापेक्षा कमी नाही मिळत. 5 किलो वगैरे इकडे मागू नका, कारण हे विकणारे विकू शकत नाहीत 5 किलो, त्यांना अलाउडच नाही 5 किलो विकायची. कमीत कमी अर्धा किलो. आपण पण घेतल्यात बऱ्याचशा भाज्या आणि पालेभाज्या म्हणून मी तुम्हाला दाखवलं पुढे. आणि गाड्या लागतात गावच्या लोकांच्या, म्हणजे लातूर नाशिकावरनं लोक येतात तिकडनं आणि सकाळी सकाळी इथे गाड्या लावतात 9च्या अगोदर आहे त्यासाठी. आणि कांदे बटाटे पण होलसेलमध्ये मिळतात तिकडे, पण सध्या तरी साठवणीचा कांदा नाही आहे, त्यामुळे आपण काय तिकडे बघितलं नाही जास्त. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा वाशी FMC भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चला आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.